हवेलीमध्ये राजकीय भूकंप झालाय। केसनंद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामुळे खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत उमेदवारांना तिकीट वाटपामध्ये डावळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी नाराज होऊन दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय। यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। त्यामुळे केसनंद आणि थेऊर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती गणामधील सर्व समीकरणे देखील आता बदलली जाणार आहेत। खऱ्या अर्थाने राज्यात दादा पूर्व हवेलीमध्ये चमत्कार झालाय, राजकीय भूकंप झालाय। आज शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश केला। काय सांगा त्याबद्दल? आज वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मी प्रथमतः पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सर्व नवीन सहकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। केंद्रामध्ये अतिशय उत्तम काम करणारा, राज्यामध्ये अतिशय उत्तम काम करणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष जगभरातील सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्याचे आम्ही सगळेजण अतिशय पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि त्याला सर्व या नवीन सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे अजून बळ मिळणार आहे। आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट या परिसरातील सर्व नागरिकांचे प्रश्न या दोन्ही सरकारच्या माध्यमातून सोडवणे हे असेल आणि या नवीन सहकाऱ्यांना मी निश्चितपणे खात्री देतो या दोन्ही सरकारचं पाठबळ या सगळ्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी उभं करू। नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ सगळीकडे फुललंय। काय वाटतं, ग्रामीण भागामध्ये हा चमत्कार होईल का? ग्रामीण भागात सुद्धा मी संपूर्ण जिल्हाभरामध्ये फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांचा आहे आणि आपलं हित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून साध्य होऊ शकतं या निर्धारानं मतदान करतील आणि जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या राहील अशा प्रकारची मला निश्चितपणे खात्री आहे। आजपर्यंत आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की प्रत्येक गावामधनं प्रत्येक युवक हा 30-30, 40-40 वर्षाचे मतभेद विसरून हा एकत्र आलेला होता आणि प्रत्येक गावामध्ये ह्या आपल्या पंचायत समिती गणातील प्रत्येक गावामधला युवक आणि प्रत्येक गावातले जे काही राजकारणातले जे काही प्रस्थापित लोक असतील ह्या सर्वांनीच आपले मतभेद सोडून कुशलनानासाठी तिकिटासाठी उमेदवारीसाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि तसं शरदचंद्रजी पवार साहेबांनीसुद्धा आणि अजितदादांनीसुद्धा स्थानिक आमदारांना सांगितलं होतं की ही उमेदवारी कुशलनानाला द्या म्हणून आणि तशी मागणीसुद्धा पूर्ण पंचायत समिती गणातील पूर्ण जनतेची मागणी होती। पण काही कारणास्तव माझं नाव जसं खाली आलेलं होतं, मला रात्री 12-1 वाजेपर्यंत सांगत होते की तुझी उमेदवारी ही फायनल आहे, पण अचानक 3:30 वाजता सांगितलं की तुला उमेदवारी मिळणार नाही आहे, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकतो। तिथून पुढच्या काळामध्ये म्हणजे तिथून पुढं आम्हाला 2-3 तासामध्ये हा निर्णय घ्यावा लागला आणि तसं जर बघितलं तर वरती आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये तशी सत्ता आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि महानगरपालिकेमध्ये आज कमळ फुललेलं आहे आणि त्याच पद्धतीने जर आपल्याला निधी उपलब्ध करायचा असेल किंवा आपल्याला ह्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्या विकासाच्या बरोबर किंवा ह्या प्रवाहाच्या बरोबर जावं लागणार आहे। हाच माझ्या मनामध्ये असं मला वाटलं की आपण हा निर्णय घेतो, हा योग्य निर्णय आहे आणि ह्या निर्णयामुळं मी माझ्या स्थानिक जी काही जनता आहे तिला मी न्याय देऊ शकतो। म्हणून आज आम्ही सगळ्यांनीच हजारोच्या संख्येने 6 उमेदवार जे काही जिल्हा परिषद गटातले, दोन्ही जिल्हा परिषद गटातले आणि पंचायत समिती गणातले जे सगळे उमेदवार आहेत ह्यांनी आज हजारोच्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ ह्या भागामध्ये निश्चितपणे फुललेलं असेल, हे तुम्हाला येत्या 7 तारखेला बघायला मिळेल। आतापर्यंत कुशलनाना हाच पक्ष आणि कुशलनाना हे चिन्ह असं जनतेने आतापर्यंत सांगत होतं, तर आता कमळाचं हे चिन्ह आहे। तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी, मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न करणार? तसं जर बघितलं तर आत्तापर्यंत कुशलनाना हे चिन्ह आणि कुशलनाना हाच पक्ष आहे म्हणून आत्तापर्यंत आपले सगळे दौरे झाले, सगळ्या लोकांनी आपल्याला त्या पद्धतीने एक्सेप्ट केलं। पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सांगायचं झालं
तर फॉर्म भरायच्या आधीच मला 2-3 दिवस झालं जनतेकडनंच प्रतिसाद येत होता की नाना आपल्यावरती अन्याय होणार आहे, आम्हाला असं दिसून येतं आहे, तर तुम्ही आधीच भारतीय जनता पार्टीमध्ये जा म्हणून त्यांनी मला तसं सांगितलेलं पण होतं. जनतेचा भरपूर प्रतिसाद तसा होता. पण आपण कुठंतरी आज गेले 10-15 वर्षापासून आणि आमच्या पिढ्यानपिढ्या ह्या पक्षाचा संघ कटिबद्ध असल्यामुळं आम्हाला तो निर्णय घेणं जरा शक्य झालं नव्हतं किंवा ते दडपण येत होतं आमच्यावरती की असा निर्णय आपण अचानक कशा पद्धतीने घेईल आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला न्याय मिळेल. पण अचानक आम्हाला सांगितल्यामुळं आणि सगळे जनतेने ठरवलेलं होतं की कुशल नाना पक्ष आणि कुशल नानाच चिन्ह, त्यामुळं आम्हाला हा निर्णय घेताना जास्त काय असा त्रास झाला नाही. आणि ज्यावेळी आमची उमेदवारी नाकारली त्याचवेळी जनतेने ठरवलं की आपलं चिन्ह आता भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे आणि हे कमळ दुसऱ्या दिवशी मी AB फॉर्म जोडून दिल्याच्या नंतरून खाली येईपर्यंत पूर्ण मतदारसंघात गेलेलं होतं आणि ते तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि तोच बदल आज ह्या आमच्या कोरेगाव मूळ गटामध्ये, केसनन कोरेगाव मूळ गटामध्ये आणि केसनन वाडेभोलाई पंचायत समिती गणामध्ये आणि तसंच कोरेगाव पंचायत समिती गणामध्ये तुम्हाला बघायला मिळालं. खऱ्या अर्थाने तुमचा हा जो अन्याय झाला की तुम्हाला जे अपेक्षित होतं ते चिन्ह मिळालं नाही, तर या पुढील काळामध्ये तुमचा कुठल्या गोष्टीवर जास्त भर असेल? विकास कामांचे अनेक प्रश्न आहे, आपल्या तालुक्यातील अनेक समस्या आहेत, तर काय नक्की सांगाल त्याबद्दल? आमचा तिकीट नाकारल्यामुळं किंवा आमच्यावरती अन्याय झाल्यामुळं आम्ही थांबणाऱ्यातले नाही. आजपर्यंत आमच्याकडं जरी आम्ही कुठल्या पदावर नसलो तरी पण आमची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे आणि आमच्या युवकांसंग आमचे घरातल्यागत संबंध हे माझ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक जणासंग माझ्या घरातले संबंध आहेत. त्याच्यामुळं की असं मला असं वाटत नाही की नवीन काही ह्या मतदारसंघात करायला लागेल. आणि आज आपण भारतीय जनता पार्टी संघ जोडलेलो आहे, तर भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, देशातला मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं असं वेगळं काही करायची गरज नाही आहे की आपल्याला ह्या दृष्टिकोनातून आता ज्या निवडणुकांना सामोरे जातो आहे तर आपल्याला विकासाचं विजन घेऊन पुढं जायचं आहे की जो आत्तापर्यंत ह्या भागामधला आमच्या केसनन गावामध्ये ट्रॅफिकची समस्या वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे, तिच्याकडं कुणाचंही लक्ष नाही किंवा तिच्यावरती आजपर्यंत प्रॉपर प्लॅनिंग झालेलं नाही आहे. तर आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना हे जे काही असे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील आणि ह्या गावातले जे काही समस्या असतील ह्या पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि हेच विश्वास ह्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे हा प्रतिसाद आज मला मिळतोय. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.